या ठिकाणी आम्ही जळगाव शहरातील एक मध्यवर्ती ठिकाणी जुना जळगाव भाग आहे, 8 लोकवस्ती आहे आणि 3-3, 4-4 मजली इमारती आहेत। इथे सगळे कष्टकरी उच्चभ्रू लोक राहतात, मोठा टॅक्स भरतात आणि त्याच्या टॅक्स मधूनच रस्त्याला निधी मिळतो। आणि हे बघा, या ठिकाणी मोठ्या मुश्किलने 20 वर्षांनी एकदा रस्ता तयार केला आणि तो रस्ता फक्त एकाच पावसात वाहून गेला। अरे रस्त्या बनवणाऱ्यांनो, इंजिनियर होता की नाही, ठेकेदार प्रामाणिक होता की नाही, या भागाला कोणी नगरसेवक होता की नाही, या शहराला कोणी महापौर होता की नाही, या शहराला कोणी आमदार होता की नाही। अरे या चोरांनो, तुम्ही जळगावच्या लोकांची कराचा पैसा, सगळी संपत्ती बळजबरीने हिसकवतात आणि लोकांना नोटिसा पाठवतात आणि त्यांच्या घरावर जप्त्या आणतात आणि मग रस्ता कोण बनवेल आणि बनवला तर तो असा। अरे जळगाव लानत आहे तुम लोगों पे। आणि म्हणून म्हणतो आमदार सुरेश भोळे, तुम्ही आलतू फालतू कामे बंद करा। तुमच्या दारूच्या दुकानावर मी काउंटरवर बसतो, तुम्ही इथं काम करा। आणि जर तुम्हाला दारू विकायची असेल तर पुन्हा आमदारकीला उभे राहू नका। सुरेश भोळे तुम्ही फेल झालेले आहेत। गुलाबराव पाटील, अरे तुम्ही नुसतं ढ्याढ्या प्याप्या गाडी वाजवता फिरवता, कुठे वाजा वाजवला की मग तुम्ही नाचायला लागून जाता आणि रस्ते असे। आणि मला या लोकांकडनं माहीत पडलं की हा रस्ता नगरसेवकाने ठेका घेतलेला होता। नगरसेवक आपल्या नावाने जशी घेत नसतील, त्यांच्या काका मामा भांजा जवाई बाजवाई वेही यांच्या नावाने ठेके घेतात, तसा सुरेश भोळेचे सगळे नातेवाईकांना ठेके देऊन ठेवले। तसा हा जो रस्ता आहे, कोणी कैलास आप्पा नगरसेवक होते त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आणि रस्ता असा बनला। जर नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांना ठेका दिला तर रस्ता असा बनतो। ऍक्च्युअली नगरसेवकाची जबाबदारी होती की हा रस्ता क्वालिटीचा बनला पाहिजे, हा रस्ता क्वालिटीचा बनला पाहिजे। आता बघा हा माणूस, अरे हाताने खडी काढतो, हाताने खडी काढतोय। अरे कुछ भी होता है, ये देखो हाँ। अरे म्हणून इथल्या नगरसेवकांनो, इथल्या आमदारांनो दखल दिली नाही तर पुढच्या वेळेला कुछ नहीं हुआ। या ठिकाणी या नगरसेवकांना निवडून आणू नका। काय म्हणणं आहे बापू तुमचं? म्हणणं हेच आहे, जळगाव मध्ये सर्व भ्रष्टाचार अधिकारी पण आहे, नगरसेवक पण आहे, महापौर पण आहे, आमदार पण आहे। आणि ते गुलाबराव पाटील जे म्हणतात मी एकटा सर्वांच्या कार्यकर आपले गिरीश महाजननी, ते गुलाबराव पाटील ते पालकमंत्री होता, त्याने पण काय काम जमलं नाही। 50 खोके घेतला, इकडच्या तिकडच्या इकडे काय पाहिजे, फक्त पैसे पाहिजे। आम्हाला दिंडी बाजूसन पंढरपूरला जायचे, आपण भ्रष्टाचार पूर्ण करायचे आम्हाला। हे बघा।